तर बघा, रमाई महिला मंडळ जुना कवटा रविनगर नांदेडमध्ये महिला मंडळ आहे. तर रमाईसाठी मी दोन गोष्टी बोलत आहे. रमाई कशी होती, रमाई कशी होती, अरे वलंकराचं घर नव्हतं राहण्यासारखं, पण रमाईचं रूप होतं त्या आकाशातल्या सुद्या चांदणीला लाज वाटावं असं रमाईचं रूप होतं. कशी होती की रमाई, त्या रमाईचं बालपण मी तुम्हाला सांगतो. महिला मंडळ आहे का रमाई, अहो लहान वयामध्ये रमाईचं वलंगाव तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी, डोंगरावर डोंगर होता आणि त्या डोंगराच्या आड त्या रमाईचं घर होतं. भिक्खू धोत्रे आडनाव त्या रमाईचं होतं. खूप गरिबी होती आणि रमाई लहान होती. महिला मंडळ ऐका, रमाई लई लहान होती. त्या रमाई लहान असताना काय त्यांची आई रुक्मिण आजी काय सांगते, रमा ह्या पैसे शेजारची बाई काय सांगते, बाई रमा अगं हे पैसे घे आणि ह्या पैशाचं मला सुई दोरा आण. ती गेली रमाई माता आणि सुई दोरा आणला आणि त्याच्यातले काय पैसे उरले. मग ती म्हणते आजी हे पैसे घ्या. परत ते नाही म्हणते, अगं हे पैसे उरलेले घे तुलाच आणि काय घ्यायचं तिथे. आता ते काय खाय दुकानात जावं, रमाई जात नाही दुकानात, पळ जाते आणि आपल्या रुक्मिणाची आईला सांगते, रुक्मिण आई मला हे पैसे दिलेत आणि ह्या पैसे मला त्या कोणी त्या शारदाईने दिले. तर मग रुक्मिण आई एवढा राग आला रुक्मिण आजीला. तर त्यांनी सांगितलं, अगं बरोबर रमाईच्या आईचं नाव रुक्मिण आहे ना. तर अगं रामू तुला काय कळत नाही का रमाई, अगं हे पैसे घ्यायचे नाही आणि कुणाची आपली मदत लागावी, पण आपण दुसऱ्याची मदतीमधला कधी हिस्सा घ्यायचा नाही. म्हणून रामू असं करायचं नाही म्हणून रमाईला खूप मारते आहे. परंतु कारण लक्षात ठेव, कधीच कुणाचं काय घ्यायचं नाही, आपली मदत लागावी हे शेवटपर्यंत लक्षात ठेव. ज्यावेळेस त्या रमाईनं शेवटपर्यंत लक्षात ठेवलं, रमाईनं कधीच कुणाला काय मागत नसायची नाही रमाई. पण असं करता करता रमाईवर मायेचा छत्र हरवलं. रुक्मिणबाई गेल्या निघून. रुक्मिणबाई गेल्या. रुक्मिण आई सांगते, बाई रमा तुझ्यावर जबाबदारी पडली. असं करता करता भिक्खू धोत्रे, कारण माशाचे टोपले उचलून नदीत आपल्या समुद्रातले छाती भरली, कारण त्यांनी सांभाळ केला. पण शेवटी रमाईला सांगतात, रमा संपलं माझं, आता तू या शंकर भाऊ गौरा यांचे आई बाप हो आणि आता माझं संपलं. म्हणून त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्या रमाईवरला मायेचा छत्र हरवलं. ज्यावेळेस त्या रमाईचा मामा गोविंद आपला आणि धोत्रे म्हणजे असे त्यांनी रमाईला नेलं मुंबईला. ज्यावेळेस रमाईला नेल्यानंतर भिक्खू आपले रामजी सुभेदार बाबासाहेबाला रमाई पाहण्यासाठी येतात. पण त्यांना कळालं की रमाई माईनं पोरके आहे, तिला आई नाही वडील नाही, तर पण ती मुलगी आहे. त्या मुलीला रामजी सुभेदार विचार करतात, अरे माझ्या भिवाला तीच कधीतरी शोभन, माझ्याही भिवाला आई नाही, माझी पत्नी नाही, परंतु मी नक्कीच त्या रमाईला पाहायला जाईल. ज्यावेळेस रामजी सुभेदार त्या रमाईला पाहायला आले तर रमाईची नजर खाली होती. रमाईनं सगळ्याला चहा दिला आणि रमाईला पसंत केलं रामजी सुभेदारांनी. आणि ज्यावेळेस त्या रमाई आणि बाबासाहेबाचं लग्न ठरलं आणि 1907 साली मुंबई येथे भातकळा मच्छी मार्केटमध्ये लग्न झाल्यावर ज्यावेळेस रमाई बाबासाहेबाच्या घरी नांदाय आल्या, कारण कशी होती की रमाई सगळ्याच्या घरामध्ये सगळ्याच्या पुढं करणारी, सगळी रामू रमामय सगळे म्हणायचे. रमाईचं लहान वय, कारण रमाई ज्या बाबासाहेबाच्या सेवेमध्ये लागल्या, रमाईनं जेवणाचं ताट वाढलं आणि बाबासाहेबांपाशी ताट दिलं. पण बाबासाहेबाचा एकच अभ्यास म्हणजे अभ्यास. रमाई मला वाटतं आता तरी उठतील, मग तरी उठतील. रात्र झाली, रात्रभर रमाई वाट पाहते. पहाटेचे 5 वाजले आणि ज्यावेळेस रमाईनं डोक्यावर पदर आणि खाली पडू दिला नाही त्या मायमाऊलीनं. बघा
डोक्यावरला पदर खाली पडविला नाही. रमाई विनंती करते, डॉक्टर साहेब, अहो साहेब. तर बाबासाहेबाची नजर पुस्तकातून रमाईकडे गेली. रमाईला म्हणतात, रामू तू आलीच रमा. अगं रामू, रमा हवं, तू जेवण केलीच का, स्वतःला जपलीच का. तर रमाई म्हणते, साहेब या पुस्तकात काय लिहिलं मला याचं उत्तर द्या, कारण तुम्ही एवढा अभ्यास करताय. तर त्यावेळेस बाबासाहेबाच्या डोळ्यात पाणी आलं. बाबासाहेब म्हणतात, रामू माझा समाज गरीब आहे, माझा समाज झोपलेला आहे, या समाजाला मला जागी करायचं आहे, म्हणून मी शिक्षण शिकत आहे. रामू मी शिक्षण शिकत आहे, पण मला साथ. कारण रमाई म्हणते, साहेब असे बोलू नका, शेवटपर्यंत रामू तुमच्या पाठीशी आहे. त्या रुक्मिणीजीच रमाईनं खूप साठवलेल्या गोष्टी होत्या आणि रमाई म्हणते, शेवटपर्यंत मी तुम्हाला साथ देते, चिंता करू नका. त्यावेळेस बाबासाहेबांना रमाईचा हातात हात घेतला. खऱ्या आयुष्याला खऱ्या जीवनाला सुरुवात झाली. कारण रमाई बाबासाहेबाच्या जीवनाच्या अर्धांगीन झाली. रमाई बाबासाहेबाच्या प्रत्येक सुखादुखामध्ये खंबीरपणे उभा राहिली. अशी रमाई होती, गुणवान होती, शिलवान होती, शिलेची खान ती रमाई होती. आता रमाई आहे का? आता आहे का? आताची रमाई म्हणते, माय नवरा जर कुठं मुंबई पुण्याला गेला तर म्हणते, तुम्ही कुठं चाललाय, मला घेऊ द्या तुमच्या संग. रमाई बाबासाहेब सोडून 4 वर्ष राहिले. आणि नवरा जर कुठं जर गेला तर मग तो म्हणतो, बाई मला तुला नंतर मिळतो, काम बघतो, रूम बघतो आणि मग मिळतो. बरं म्हणला. मग झालं. मग तिनं गेली, कामाला लागले, तोट्याला कामाला लागल्याच्या नंतर ती म्हणते, माझा फोन कसा येणार. आणि पगार झाली ना आला फोन. मग आईला बोलतो, वडिलाला बोलतो, पुन्हा बायकोकडे घे म्हणता. तिला तर राग आला, नाही केला म्हणून फोन. आणि पुन्हा तर जास्तच राग आला. मग पुन्हा तो म्हणतो, माझ्या पत्नीकडे घे. मग दिला पत्नीकडे. ती म्हणते, हॅलो. तो म्हणतो, हॅलो कशी आहेस. तर तिने आवाज कसा काढला तुम्हाला दाखवतो. हॅलो, त्याने मला फोन सुद्धा केला नाही. लागली रडायला. ए बाई, रडायला काय झालं, तुम्ही मला फोन सुद्धा केला नाही. हा बघ, मग रडायला काय झालं, हा बघ मला पगार झाली, तुझ्यासाठी काय आणू. मग लगे हसते, पगार झाले, मग किती झाले. मग पगार किती झाली तर ते सांगते, बाबासाहेब म्हणतात, तुझ्यासाठी काय आणू. तर रमाई म्हणते, साहेब माझ्यासाठी काय नका. पण आताची रमाई बघा, तर ती काय म्हणते, पगार किती झाली. तर माय शेजारीच्या अंगावर बाईला 2000चं लुगडं आहे, 3000चं लुगडं आणा, तिच्यापेक्षा भारी आणा, मी अंगावर चमचमा शोभावं. पण रमाई कशी चोपली. काय रमाईच्या अंगावर होतं, रमाईच्या अंगावर फटकं लुगडं, पण त्याला होत्या 17 गाठी, डोक्यावर होती शेणाची टोपली. पण रमाई माझी बाबासाहेबाचा संसार ठाकली, अशी रमाई होती. खरा दागिना तो रमाईचा होता. म्हणून मला सांगायचंय, रमाई फटक्या लुगड्यात, परंतु बाबासाहेबाचा संसार मात्र थाटवला, फुलवला, अशी ती रमाई होती. आणि आताची रमाई स्पर्धा लागलेली लेण्या नेसण्यामध्ये. बरोबर, एखाद्यानं पुरुषामध्ये बघा, एखाद्यानं गाडी घेतली, मोबाईल घेतला, त्याला मी वाटतं बिसुऱ्या घ्यावा. लेण्या नेसण्यामध्ये स्पर्धा लागली, पण विहारात येण्याची स्पर्धा आहे का आता? आहे का आता? नाही. बाई विहारामध्ये चला बरं, रमाई जयंती हाय, मला दीक्षापद करा, मला बुद्धगयाला जाऊ, भिक्षुचं प्रबोधन ऐकू, इथं शिबिर हाय, लेकरं शिबिरला बसू, आपण पण शिबिरला बसू, आम्हाला बी ग्रंथ वाचू द्या. त्याची आहे का स्पर्धा? बघा रमाई कशी होती. रमाईचं पुस्तक वाचू कसं वागू. रमाई जर घराघरामध्ये जर होईल तर असे महापुरुष घडायला वेळ लागणार नाही. घराघरामध्ये रमाईची जाऊ, तिचा त्याग असावा. आणि जास्तीत जास्त महिलांचंच घरचे ऐकू शकतात. महिला आली तर पत्नी येतील, मुलं येतील. बरोबर आहे का नाही? म्हणून मला सांगायचंय, तेवढंच नाही, बाबासाहेब ज्यावेळी शिकायला गेले त्यावेळेस रमाईला उपासमारीची वेळ आली. उपाशी राहावं लागलं. घरात पैसा नव्हता. दादानो ऐका, पैसे नव्हते. तर कार्यकर्ते सांगतात, रमाईच्या घरी पैसे नाही, राशन नाही, आपण पैसे जमा करून त्या रमाईला देऊ. तरी खूप मुद्दा महत्वाचा आहे बरं का. तर पैसे जमा केले आणि रमाईला सांगतात, हो का रमाई, आम्ही तुमचे भाऊ आहोत, हे पैसे घ्या, तुमच्या घरामध्ये काय राशन बिशन आणा, कारण घरात काहीच नाही. रमाई लक्ष्मी
रमाई लक्ष्मी असते तर रमाई अगं लक्ष्मी म्हणते अगं बाई अगं रामू जा बघ पैसे गेले काय म्हणते ते घे. रमाईनं डोक्यावर पदर ठेवला, सगळ्याला नमस्कार केला. तर कार्यकर्ते म्हणतात पैसे घ्या, काय तुम्हाला असेल ते सांगा आम्ही देतो. पैसे घेतात. पण रमाईनं तवाची गोष्ट आठवली. कोणती? लहानपणीची. कोणती? रुक्मिणाईनं जे शिक्षा दिली कुणाचं काय घ्यायचं नाही, आपलीच मदत दुसऱ्या कामी लागावी, पण दुसऱ्याची मदत आपल्या कामी लावायची नाही, म्हणून आपली मदत लागावी पण दुसरी नाही. म्हणून त्या रमाईनं म्हणते माय मला नकोय पैसे, साहेब मला नको. अहो घ्या, लेकरं उपाशी आहे. नाही माझे लेकरं चांगले आहेत, मला नाही मी खूप चांगली आहे आणि जेव्हा मला लागल तेव्हा मी बघेन, पण आता सुद्धा नको मला, म्हणून मला नकोय, घ्या पैसे. कार्यकर्त्यांनी गपचीप पैसे घेतले, महागाडी जातात. आणि लक्ष्मी म्हणते कोण? जाऊबाई. अगं रामू चालून आलेली लक्ष्मी तू धाकालून लावली की अगं लेकराकडे बघ, लेकरं 4 दिवस झालं पोटात आलं नाही आणि तू लेकराकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. तर रमाई काय म्हणते लक्ष्मीबाईला, ऐका लक्ष्मी अक्का मला शोभत नाही, कारण मी बॅरिस्टराची पत्नी, मी एका विद्वानाची पत्नी आहे, एवढा मोठा शिकणारा घराणा, मला भात पसरणं शोभत नाही, लाख राहिली उपाशी. पण रमाई म्हणते मी 1 दिवस अशी बॅरिस्टराची पत्नी होईल, महासूर्याची पत्नी होईल, पण मला शोभणार नाही. असा रमाईचा स्वाभिमान होता, असा स्वाभिमान त्या रमाईचा होता. असे स्वाभिमान खरोखरच रमाईच्या त्यागाची आयुष्यभर जळत राहिली. पण सगळ्यांना त्या बाबासाहेबाच्या संसाराला मात्र प्रकाश देत राहिली, साथ देत राहिली. अशी रमाई बाबासाहेबाला प्रत्येक गोष्टीला खंबीरपणे साथ देत राहिली रमाई होती. अहो तेवढंच नाही तर रमाई आजारी पडली, रमाईला आजार लागला. ज्यावेळेस बाबासाहेब रमाईला वडाळे गुरुजी धारवाडा तिथं वसतिगृहावर ठेवतात, तर रमाईच्या काय होतं, रमाईला शांत वाटावं म्हणून, पण रमाईला सगळे लेकरं येतात बसतात. पण एक दिवस असा आला रमाईकडे लेकरं बसले, पण रमाईला वाटतं लेकरं नाहीत आले. रमाई गुरुजीला म्हणते गुरुजी लेकरं आले नाही, तर लेकरं आले नाही तर ते गुरुजी म्हणतात का उपाशी आहेत लेकरं, 4 दिवस झालं राशन नाही. तर रमाईनं कोणता विचार केला का, काय गेलं रमाईनं, काय गेलं, सोन्याच्या बांगड्या गेल्या. साहेब गुरुजी घ्या पटकन काही करा पण लेकरांना राशन आणा का बोलतो. त्या रमाईनं सोन्याच्या बांगड्या सुद्धा परवा केली नाही, पटकन राशन आणलं आणि रमाईनं पटकन भाकरी खाऊ घातल्या आणि लेकरांच्या चेहऱ्यावर तेज आलं. रमाईचं दुखणं निघून गेलं. रमाईचा हात पोकळा वाटत होता, कशानं, सोन्याच्या बांगड्या नाही पण हात कसा वाटत होता, गुच्छा वाटत होता, पोकळा. त्याचं काहीच रमाईला वाटलं नाही. पण रमाईला माझे लेकरं जेवण करून त्या लेकरांच्या चेहऱ्यावर तेज आलं, ते किती रमाईला समाधान वाटलं, त्याचं समाधान वाटलं. रमाईला एवढी रमाई होती हो, त्या रमाई म्हणून त्या रमाईला आई म्हणलं जातं, रमाईला आई म्हणलं जातं. रमाई अशी खूप खूप म्हणून मला सांगायचं, रमाई सांगत तितकं बोलत तितकं कमी आहे. रमाईचा खूप संघर्ष त्याग होता. तेवढंच नाही, एका ठिकाणी भाषण करतात तर सगळे रमाईनं सगळे म्हणतात रमाईला म्हणतात तुम्ही बोला आई. रमाई काय बोलत, पण रमाईला रमाईला एक जण म्हणतात तुम्ही बाबासाहेबाकडे पाहत नाही, तर रमाई काय म्हणते, अहो बाबासाहेबाकडे सगळे पाहतात, तर फक्त बाबासाहेबाची नजर माझ्या फक्त त्याच्या पायाकडे असते, कारण माझ्या साहेबाला नजर कुणाची लागू, माझे साहेब मोठे व्हावे. नेहमी रमाईनं खस्ता खाल्ल्या. अहो तेवढंच नाही तर रमाईला मायमाऊलीला टीबीचा आजार झाला, विचार करा. तर रमाई म्हणते साहेब मला माफ करा, शेवटपर्यंत मी तुम्हाला साथ देऊ शकले, पण आता मी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देऊ शकत नाही. तर रमाईला बाबासाहेब म्हणतात रामू असं म्हणू नको, रामू तुला लय तू हवीच मला. रमाई म्हणते साहेब मी मरणाला घाबरणारी नाही, का मी मरणाला, मी लहानपण माझं दुःखात पाहिलं, सासर दुःखात गेलं, माहेर दुःखात गेलं, आई बाप गेली लहानपणी, मिराबत्या गेल्या, माझे मामा गेले, सुभेदार रामजी, माझे 4 लेकरं गेली, मरणाला घाबरणार आहे. पण साहेब तुम्ही रडू नका, शांत व्हा. असं रमाईनं हात वर केला, पण रमाईचा हात खाली पडला, कारण रमाई म्हणते साहेब मी मरणाला घाबरणार नाही. मला तुम्हाला कार्य करताना, संसार करताना एवढा आनंद झाला, लाख दुःख आलं, पण तुमची पत्नी होऊन मला कार्य एक संधी मिळाली संसार करण्याची. आणि या बॅरिस्टरला, या सूर्याला चांदणी होऊन या सूर्याला
चांदणी होऊन मला संधी मिळाली ही संसार करण्याची. आता मरण जरी आलं तर चालेल, तर तुम्ही हार मागू नका, तुमचं तुम्ही काम करा, काम करा. असं रमाईने हात वर केला, रमाईचा हात खाली पडला. रमाईने हसत हसत बाबासाहेबाच्या खुशीत आता मी शेवटचा माझ्या बाबासाहेबाच्या मांडीवर प्राण सोडा. रमाईनं डोळे मिटवले. अशी रमाई त्याग होता त्या रमाईचा, संघर्ष होता, हिंमत होती. सांगत तितकं बोलत तितकं कमी आहे, कमी आहे. बंद करा ते.